नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 4 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत एक वेदनादायक पण जीवनाचा असा जबरदस्त प्रसंग जो आपल्या संत तुकाराम महाराजांसोबत घडला आहे। तो असा की धर्मपीठाच्या आदेशाने गाथा गेली इंद्रायणी, तुका झाले व्याकुळ। म्हणजे बघा ना, काय झालं की संत तुकाराम महाराजांचं सगळं लिखाण हे नदीत वाहिलं। म्हणजे प्रत्येक त्यांची ओवी, प्रत्येक शब्द हे सगळं पाण्यात गेलं। म्हणजे हा क्षण माणूस मोडायला पुरेसाच आहे असं समजा। पण तिथे जगनाडे महाराज हे पुढे येतात आणि म्हणतात, हीच भक्तीची परीक्षा आहे तुका, हार मानू नकोस उभा राहा पुन्हा, विश्वास धर मनाशी, गाथा नवी उगवेल जीवनाशी। म्हणजे जगनाडे महाराजांचं सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे आज काय की मैत्री, आधार आणि श्रद्धेचा खरा अर्थ जगाला दाखवणारा दिवस म्हणजे हा श्री जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा। मित्रांनो, हा अभंग आपल्याला काय शिकवून जातो की हरवलेलं काहीच संपू शकत नाही, पण योग्य मित्र तुमच्यासोबत असला ना की पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य तो आपल्याला देतो। मग आता तुम्ही कोणाची तरी जगनाडे बना आणि कोणाला पुन्हा उभं करायला मदत करा। धन्यवाद।